हमीभाव मिळावा या उद्देशाने आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने वणी येथे नवीन धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। आदिवासी विकास महामंडळाच्या वणी येथील गोडाऊन येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमास वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलासकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक चेअरमॅन भास्करराव फुगट, संताजी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, राकेश थोरात, माजी उपसरपंच मनोज शर्मा, विजय बर्डे, मनोज थोरात, दुर्गेश चितोडे, कुंदन जावरे, राजेंद्र बागुल, दिगंबर पाटोळे आदी जण उपस्थित होते। यावेळी केंद्रांच्या माध्यमातून आता वणी आणि परिसरातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शासनाला विकणे सुलभ होणार आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महामंडळांच्या प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती सुरेखा बोरसे यांनी धान खरेदीच्या तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकलाय। ऑनलाईन नोंदणी, 7/12 उतारा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले। तसेच महामंडळांच्या नवनिर्वाचित संचालक गोकुळ झिरवाळ यांना हमाली दर संस्थेचे कमिशन वाढवून देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। यावेळी रविकुमार सोनवणे यांनी गोडाऊनच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून द्यावे। भास्कर फुगट यांनी धान खरेदीच्या शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करून धान खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। उपस्थितांचे आभार केंद्र प्रमुख भाग्येश निकम यांनी मानले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे वणी।